मंत्रिपदांच्या वाटपाबद्दल देखील आता आज महत्त्वाची बैठक होणार आहे। त्याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, काय चर्चा होण्याची शक्यता आहे बैठकीत महायुतीच्या? बरोबर आहे। आज दुपारी किंवा संध्याकाळी महायुतीची ही बैठक होईल। या महायुतीच्या बैठकीमध्ये खाते वाटप जे आहे त्यावरती चर्चा होईल। आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 12 खाती जे आहे ते गृह खात्यासह 12 खात्यांची मागणी जी आहे ती केली जाते, परंतु गृह खातं जे आहे ते भाजप सोडायला तयार नाही। गृह खातं एक महत्त्वाचं खातं आहे आणि ते भाजप सोडण्यास तयार नाही। त्यामुळे आजच्या प्रमुख नेत्यांचे 3 प्रमुख महायुतीचे नेते आहेत त्यांची बैठक आज होईल आणि या बैठकीमध्ये नेमका ही चर्चा काय नेमकी होते हे बघावं लागणार आहे। आज तोडगा यावरती निघतो का हे बघावं लागेल, कारण दिल्लीतल्या कालच्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर खाते वाटपाबाबत सविस्तर चर्चा जी आहे ती या 3 प्रमुख नेत्यांनी करावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच ही बैठक आज होऊ शकते। गृह खातं, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम आणि नगर विकास अशी ही 3 प्रमुख खाती जी आहेत ते एकनाथ शिंदे यांनी मागणी केलेली आहे, परंतु भाजप यामधलं सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे ते शिंदेंना सोडू शकतं, परंतु नगर विकास आणि गृह खातं जे आहे ते भाजप आपल्याकडेच ठेवेल, कारण ही प्रमुख महत्त्वाची खाती आहेत। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या आधी ही प्रमुख खाती जी आहेत ते जो कोणी मुख्यमंत्री असतो त्याकडे ठेवली जातात आणि त्यामुळे भाजप या खात्यांवरचा दावा जो आहे तो सोडणार नाही। त्यामुळे धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर पक्ष वाढण्यासाठी एकनाथ शिंदे राज्यातच राहणारी सूत्रांची माहिती आहे। तर आज संध्याकाळी महायुतीची महत्त्वाची बैठक होईल। यामध्ये मंत्रिपदासंदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेत। सुधीर भाऊ, स्वागत तुमचं TV9 मध्ये। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे आतापर्यंत दिल्लीमध्ये ठरलेलं आहे। आता शपथविधी नेमका कधी होणार आहे? मंत्रिपद जी आहेत त्याचं काही वाटप झालेलं आहे का? आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आहेत? याची माहिती आतापर्यंत उपलब्ध नाही। ही सर्व चर्चा माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई यांच्याकडे होईल। काल काही चर्चा झाली, पुढेही काही चर्चा स्थानिक स्तरावर आणि नंतर दिल्लीत होईल। साधारणतः शपथविधी हा मागच्या 15 वर्षात म्हणजे विचार केला तर मागच्या 2 दशकात सर्वात लवकर होणारा शपथविधी हा या सरकारचा असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर 2004 मध्ये शपथविधी व्हायला मतमोजणी नंतर 15 दिवस लागले, 2009 मध्ये 14 दिवस लागले आणि 2014 मध्ये देवेंद्रजीची शपथ व्हायला ती 19 ऑक्टोबर 2014 ला मतमोजणी झाली आणि 31 ऑक्टोबर म्हणजे 11 दिवसांनी शपथविधी झाला। आता आपण याचा विचार केला तर आमचा शपथविधी याला उशीर होत आहे असं म्हणणं हे गैर आहे, अयोग्य आहे। शपथविधी येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये निश्चित। धन्यवाद सुधीर भाऊ।